आपण आयोटाच्या दोन इम्पॉर्टंट कंडिशन डिस्कस करू. तर तुम्ही वरी बघू शकता इमेजमध्ये दिल्या आता. एक तर तुमचं आयोटिक अॅन्युरिझम आणि दुसरं आयोटिक डिसेक्शन आहे. सगळ्यात पहिल्यांदा दोन्हीचे डेफिनेशन बघू. तर आयोटिक अॅन्युरिझम म्हणजे काय असते, हे काय असते समजा. आयोटिक अॅन्युरिझम इज डिफाइन्ड ॲज ॲबनॉर्मल डायलेशन ऑफ द आयोटिक लुमेन. आयोटाचे जे लुमेन असते ते मोठं होते, समजा डायलेट होतं आयोटा, आणि कधी पण फुटण्याची शक्यता असते. ॲबडॉमिनल म्हणजे आयोटिक अॅन्युरिझम फुटले की मग ब्लिडिंग वगैरे होणार. समजा लक्षात डायलेट होते आयोटा. आयोटिक अॅन्युरिझम मध्ये, आयोटिक डायसेक्शन मध्ये काय होतं, जे लेअर असते ना आयोटाची तीच तिच्या मदत म्हणजे असे ती फाटे ती लेअर समजा म्हणू शकतो आपण, जे आणि त्याच्या मदत ब्लड जायला लागते, आणि त्यामुळे असे एक फॉल्स ल्युमेन, जे अगोदरचं ते आहे ल्युमेन ते आहेच, पण एक फॉल्स ल्युमेन क्रिएट होते, वॉलमध्ये ब्लड घुसायला लागले. Aortic dissection occurs when a breach in the integrity of the aortic wall allows arterial blood to enter the media, which is then split into two layer. ते मीडिया जी लेअर असते दोन लेअर मध्ये स्प्लिट होती, कारण तिथं ब्लडनं ती टिअर केल्यामुळं, क्रिएटिंग अ फॉल्स ल्युमेन अलॉंग साइड द एक्झिस्टिंग ऑर ट्रू ल्युमेन. पहिलं जे ट्रू ल्युमेन होतं नंतर फॉल्स ल्युमेन क्रिएट झालं. आणि आता ह्याचं प्रेझेंटेशन कसं असतं, क्लिनिकल प्रेझेंटेशन, हा पेशंट आपल्याकडे कसा येतो, आयोटिक अॅन्युरिझमचा पेशंट कसा येणार. thoracic aneurysm may typically present with acute severe chest pain, but other features, chest pain तर असणारच, include aortic regurgitation, compressive symptoms such as stridor. जर ट्रायकेला जर कंप्रेस करतात स्ट्रायडर, श्वास घ्यायला त्रास होणार, किंवा ब्रोंकसला हॉर्स रिकरंट लॅरिंजर नर्व कंप्रेस करायचं असतं हॉर्सनेस होणार, किंवा सुपिरियर वेना कावा सिंड्रोम. आणि आयोटिक डिसेक्शनचा पेशंट कसा प्रेझेंट होतो, म्हणजे असेंडिंग आयोटा जर येऊन टिपिकली गिव्स राईज टू अँटेरियर चेस्ट पेन, असेंडिंग आयोटा असेल तर, आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ द डिसेंडिंग आयोटा टू इंट्रास्कॅप्सुल बॅक पेन, जी रॅडिएटिंग पेन समजा मागच्या साईडला पेन रॅडिएट होते, आणि सडन अँड अक्युएट पेन असते. ह्याला पेन इज टिपिकली डिस्क्राइब्ड ॲज टिअरिंग अँड व्हेरी अब्रप्ट इन ऑनसेट, कोलॅप्स इज कॉमन. ह्याच्यात आयोटिक डिसेक्शनमध्ये पेन खूप जास्त असतं, आणि टिअरिंग पेन म्हणू शकतो, आणि पेशंट कोलॅप्स होऊ शकतो. दोन्ही लक्षात राहू द्यायचं. प्रेझेंटेशन कसं असतं आणि ह्याचं डेफिनेशन काय नेमकं आहे काय हे.